गोष्टीचं नाव आहे टेबल सीट. आमच्या लहानपणी टेबल सीट हा गुन्हा होता. 2 मुलं 3 मुलं अशी सायकलवाना चालवत जायची की पोलीस अडवायचे. मग जरा पुढे चौकात गेलं की तिथे एक मुलगा खाली उतरायचा. मग पुढे जायचं. ते पोलिसांना पण माहीत असायचं. बरं बसा आता, जावा आता घरी असं म्हणायचे आणि ते पिटाळायचे. त्यानंतर बरेच दिवस मी गावाबाहेरच होतो. परत आलो त्यानंतर मित्रांबरोबर सायकलवरनं कधीतरी फेरी व्हायची. एकदा एका मित्राच्या घरी वास्तुशांत होती. जाऊन यायला उशीर झाला. मग आज सायकलची फेरी चुकली, मग काय करावं असा विचार करून परत एकदा सायकलवरनं जायचं म्हणून बाहेर पडलो. वाट तशी नेहमीचीच, एक सरळ वाट, मग थोडंसं वळण, तिथं काही झाडी, 2-4 छोटी घरं आणि त्याच्या शेवटी एक मारुतीचं मंदिर. तिथं जायचं आणि परत यायचं असा रस्ता. त्याप्रमाणे निघालो. नेहमीप्रमाणे त्या घरांवरनं पुढे गेलो. एरवी त्या घरांकडं माझं लक्ष जातच नसे, पण आज तिथं काहीतरी वेगळं दिसलं. कारण तिथं 2 लहान मुलं खेळत होती. आत्ता रात्रीच्या वेळी ही मुलं इथं काय करतायत असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला. असेल काहीतरी म्हणून मी गप्प बसलो. मारुतीच्या देवळाकडे गेलो आणि परत आलो. परत सायकलवरनं त्यांच्या घरापाशी येताना ती मुलं पळत आली माझ्या सायकल. हो बाबा आले, सायकल आली. का रे, काय झालं? नाही, आम्हाला सायकलवर फिरवा. बर बसा. मग तो सुरेश होता. तो म्हणला, सुरेश माझं नाव आहे. पांढऱ्या शर्ट, खाकी चड्डी असा युनिफॉर्मच त्याच्या अंगावर. तो पुढं बसला आणि ही सुमी म्हटला, माझी बहीण. तिनं शाळेचा निळा फ्रॉक घातलेला. ती मागं बसली. मग पुढं त्या रस्त्यापर्यंत गेलो आणि परत आलो. पण 2 मुले सायकलवर बसली आहेत तरी वजनामध्ये फरक कसा काय वाटेना. सायकल नेहमीसारखीच चालत होती. याचं मला थोडं आश्चर्य वाटलं. परत दुसरी फेरी मारून आली तरी काय मुलं जमायला तयार नाहीत. अरे आता जावं तुमच्या घराकडं. नाही, आम्हाला आणि फेऱ्या मारा. मग आणि फेरी मारली. मग कोण आहेत तुम्ही, इथं काय करता? मी सुरेश, ही सुमी. ते झालं. मग तुमचे आईवडील कुठे आहेत? ते गेले म्हणजे अहो काय झालं, एकदा एक ट्रक आला आणि आमच्या अंगावरच गेला आणि आम्ही मेलो. म्हणजे काय, आम्ही भूत आहे? तरी भूत म्हटली तरी मला त्यांची भीती वाटत नव्हती इतकी, कारण छान गोड मुलं होती ती. बरं असू दे म्हणून मी निघायला लागलो. नाही आम्हाला आणि सायकलवर बसायचं. अरे मी दमलो आता, बस. नाही तुम्ही दमलाय का? बर आता मजा करू. मग परत ती तशी बसली आणि सायकल मोटरसायकल सारखी चालायला लागलो. अशा त्या रस्त्याने 50 फेऱ्या मारल्या तरी मुलं काय दमायला तयार नाही. शेवटी एकदाची म्हटली, ओ बाबा दमले, जावा आता बाबा. मग मी कसा बसा घरी आलो, झोपलो. मला काही समजलंच नाही. सकाळी उठलो, बायको म्हणाली, अहो रात्री गेला होता कुठं? काय कुठल्या गावाला जाऊन आला काय सायकलवरनं? नाही हो, मी म्हटलं रोजची ट्रिप सायकलवरनं टेबल सीट.